सुप्रभात साहित्य उत्सव. मी मयुरी. मानवी कल्याणाच्या ध्यासापोटी संन्यस्त मार्गाचा स्वीकार म्हणजे खरे तर त्यागाची सर्वोच्च परिसीमा. याची प्रचिती देणाऱ्या स्वामी विवेकानंदांच्या तेजस्वी चरित्राचे श्रवण आपण करीत आहोत. साहित्योत्सव परिवाराच्या उत्सव तीर्थ या मालिकेतून. सादरीकरण रेश्मा मोरे, मनोज आहेर. तांत्रिक सहाय्य विशाल गांगर्डे. निर्मिती साहित्य उत्सव परिवार. आज या मालिकेतील 5वा भाग आपण ऐकणार आहोत. उत्सव तीर्थ स्वामी विवेकानंद. ऐकूया भाग 5वा. अज्ञानापासून मुक्ती मिळवल्याशिवाय आपण पापापासून मुक्त होऊ शकत नाही. ज्याचे फळ पाप आहे त्याचे कारण अज्ञान आहे. स्वामी विवेकानंद. FA परीक्षेच्या तयारीत नरेंद्रनाथ इतके व्यस्त झाले की रामकृष्ण देव यांचं दक्षिणेश्वरला जाण्याचं आमंत्रण आपण स्वीकारलंय ही गोष्टच ते विसरून गेले. आणि परीक्षा संपल्यानंतरही ते जाऊ शकले नाहीत. त्याचं झालं असं की परीक्षा संपली आणि ताबडतोब त्यांच्या लग्नासाठी स्थळं सांगून यायला लागली. त्या काळी सुशिक्षित घरांमध्येही मुलं 18-20 वर्षांची झालेली असतानाच त्यांची लग्न लावून दिली जायची. नरेंद्रासाठी एकापेक्षा एक मुलींचे बाप विश्वनाथ बाबूंकडे विचारणा करू लागले. त्यातले एक गृहस्थ अतिशय श्रीमंत होते. त्यांनी नरेंद्राला पाहिलं होतं. नरेंद्रांसारखा सौम्य, सुदर्शनी, तेजस्वी, मेधावी, प्रामाणिक, परिश्रमी, निष्ठावान, निर्व्यसनी, एक उत्तम गायक, उत्तम नायक, अर्थात सर्वगुण संपन्न असा मुलगा दुसरीकडे कुठेही आपल्याला शोधूनही सापडणार नाही हे त्यांच्या लक्षात आलं होतं. आणि म्हणून काहीही झालं तरी आपल्या मुलीचं लग्न आपण याच मुलाशी लावून देणार असं त्यांनी ठरवून टाकलं होतं. त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्नही सुरू केले. रोख 10,000 रुपये देण्याचं त्यांनी कबूल केलं. त्या काळचे 10,000 म्हणजे 100-125 वर्षांपूर्वीचे 10,000 त्यांची आजच्या काळात किंमत झाली 10 लाख रुपये. शिवाय वस्तू आणि इतर खर्च वेगळाच. विश्वनाथ बाबू संपन्न परिवारातले होते त्यामुळे अर्थातच त्यांनाही हा प्रस्ताव मान्य होता. त्यांनी नरेंद्रांना समजवायला सुरुवात केली. हे बघ नरेंद्रा, तुझं आता लग्न व्हायलाच हवं. तुझ्या वयाची इतर मुलं लग्न करतायत. कुठलीही गोष्ट योग्य वयातच झालेली चांगली असं बरंच काही त्यांनी नरेंद्रांना समजावून सांगितलं. पण नरेंद्रांचा निर्धार पक्का होता. लग्न न करण्याचा निर्णय त्यांनी लहानपणीच घेऊन टाकला होता आणि आजही ते त्या निर्णयावर ठाम होते. त्यामुळे नरेंद्रांनी या प्रस्तावाला विनम्रपणे नकार दिला. विश्वनाथ बाबूंनी नरेंद्रांवर जबरदस्ती केली नाही, कारण त्याचा निर्णय हा त्याचा आहे. आपण त्यात हस्तक्षेप करू शकत नाही, करू नये असं विश्वनाथ बाबूंचं मत होतं. पण आपल्या मुलाचं लग्न व्हावं, त्याचा चांगला संसार व्हावा, आपली वंशवेल वाढावी अशी अपेक्षा कुठल्याही बापाला असतेच आणि अर्थातच ती विश्वनाथ बाबूंनाही होती. त्यामुळे त्यांनी आपल्या इतर नातेवाईकांना सांगितलं. नरेंद्राचं मन वळवायला प्रयत्न करायला सुचवलं. मग सगळ्यांनीच नरेंद्रनाथ विवाह बंधनात कसे अडकतील यासाठी प्रयत्न सुरू केले. पण अर्थातच कुणाच्याही प्रयत्नांना यश आलं नाही. नरेंद्रनाथ आपल्या निर्णयावर ठाम राहिले. एकदा असेच त्यांचे एक अतिशय जवळचे मित्र रामचंद्र दत्त, जे लहानपणी विश्वनाथ बाबूंच्याच घरी राहिले होते, त्यामुळे नरेंद्रनाथांची त्यांची खूप चांगली मैत्री होती. त्यांनी एकदा बोलता बोलता नरेंद्रांसमोर त्यांच्या लग्नाचा विषय काढला. त्यांनी सांगितलं, नरेंद्र, सगळेच तुला लग्नासाठी विचारतायत. आता वेळ घेऊ नकोस, करून घे. त्यावर नरेंद्रांनी लग्नाबद्दलचे आपले विचार स्पष्ट केले. त्यांनी सांगितलं, माझ्यासमोर निश्चित असं काही ध्येय आहे. मी सत्याचा शोध घेतोय. मला
अजून खूप काम करायचंय. लग्नाची जबाबदारी घेतली तर माझं हे काम मी पूर्ण कसं करणार? लग्न झाल्यावर मला शांती मिळणार नाही. माझी जबाबदारी दुपटीने वाढेल. मी हे करू शकत नाही. लहानपणी घेतलेल्या माझ्या निर्णयावर मी आजही ठाम आहे. अशा प्रकारे आपल्या तर्कशक्तीने आपले विचार त्यांनी रामचंद्रांना पटवून दिले. रामचंद्रांच्या हे लक्षात आलं की काहीही झालं तरी नरेंद्रांचा निर्णय काही बदलणार नाही. त्यामुळे मग त्यांनी नरेंद्रांना मार्गदर्शनपर एक सल्ला दिला की खरोखर जर तू सत्याचा शोध घेणार असशील तर इथे ब्राह्मो समाजात न भटकता दक्षिणेश्वरला जा. तिथे श्रीयुत रामकृष्ण देव यांची भेट घे. नरेंद्रनाथाचे एकूण चरित्र समजून घेताना आपल्याला या व्यक्तीच्या ठायी आणि तिच्या संपूर्ण कुटुंबात विद्वत्ता विपुल प्रमाणात आढळते. एकीकडे पंजोबा आणि वडील हे विद्वान तर होते, पण संपत्तीचा उपभोग घेणारे प्रवृत्ती मार्गी, तर दुसरीकडे आजोबा मात्र संन्यस्त मार्गाला निघून गेलेले, कुटुंब समाज राष्ट्र या सगळ्यांचा त्याग केलेले. या सर्वांचा सुमधुर मिलाफ नरेंद्रनाथाच्या ठायी हळुवारपणे उतरत चालल्याचे आपल्या निदर्शनास येते. विद्वान तर नरेंद्रनाथ आहेतच. त्यांना ज्ञानाची आस आहे, भक्तीची ओढ आहे आणि सत्याचा शोध ते घेत आहेत. पण हे सगळं असताना एकीकडे संन्यस्त वृत्ती देखील आहे. पण ही वृत्ती त्यांना परागंदा करणार नाही, कारण तत्वज्ञानाचा आधार घेऊन हा माणूस एक शांतीपर्व आणू पाहतोय. उभ्या विश्वाला मानवी कल्याणाचा एक सिद्धांत शिकवण्याचं त्यानं ठरवलंय आणि त्यासाठी संन्यस्त असून विवाह संस्था संपूर्ण नाकारून देखील तो स्वतःला विश्वासाठी समर्पित करणार आहे. नरेंद्रनाथाचे हेच समर्पण आपण समजून घेणार आहोत उत्सव तीर्थच्या पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 20 25. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या. ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार.